पनवेल महानगरपालिकेच्या ब प्रभाग समिती सभापतीपदी मधु पाटील यांची निवड करण्यात आली। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 येथील नगरसेवक मधु पाटील यांनी आज सभापती पदाचा पदभार स्वीकारला। भाजपाचे नेते परेशदादा ठाकूर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार तसेच भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मधु पाटील यांना शुभेच्छा दिल्या। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब च्या प्रभाग समिती सभापतीपदी मधु पाटील साहेब यांची निवड झालेली आहे आणि आज ते इथे पदभार हे स्वीकारत आहेत। खरोखरच भारतीय जनता पार्टी आणि खारघर शहरासाठी एक सांगता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की या इथे एक प्रभाग समितीचं स्वतःचं कार्यालय हे उभं राहिलेलं आहे। मधु पाटील यांच्यासारखा एक अनुभवी आणि ज्येष्ठ व्यावसायिक ज्याने येथील तळागाळातील सर्वांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे। सिस्टीमच्या सोबत काम करणं, सिस्टीमला घेऊन मग या इथे जनतेला या शहराचे मग सांगता जे काही सांगता सोयीसुविधा आहेत त्या सक्षमपणाने पोचवणं, येथील सोयीसुविधा या सक्षमपणाने उभं करणं। आजचं जग हे कोणत्या दिशेने चालू आहे आणि त्यानुसार नवीन जगाची म्हणजेच या इथे भारतीय जनता पार्टी ही 2042 या इथे म्हणजेच महानगरपालिकेच्या स्थापन होऊन 2019च्या नंतरचं 25 वर्षाचं नियोजन हे पकडून चाललेलं आहे आणि त्या दृष्टीने मग 2042 साली मग इथे खारघर शहराच्या काय गरजा असतील त्या दृष्टीने आजच त्या दिशेने वाटचाल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण खारघर शहराकडे बघताना पूर्ण या महाराष्ट्राकडून ह्या मोठ्या अपेक्षा आहेत की एक आधुनिक असं हे शहर आहे। तर मग या आधुनिक शहराला साजेशा अशा सोयीसुविधा ह्या इथे उपलब्ध असणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्याच्याच सोबतीने आपल्या सर्वांना लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या शहराची जी वाढ आहे ही जबरदस्त मोठ्या स्वरूपामध्ये अशी वाढ आहे। या शहराला मग सांगता या इथे जे या शहराचं भौगोलिक स्थान आहे त्या दृष्टीने मग सांगता पुढील काळामध्येही येथे मोठ्या प्रमाणामध्ये येथे विकासात्मक कामं ही करणं ही आवश्यक आहे, जेणेकरून खारघर एक सर्व सुविधापूर्ण आणि समृद्ध असं हे शहर होऊ शकेल। आणि मला विश्वास आहे की मधु पाटीलजी हे सांगता या भारतीय जनता पार्टीचे अत्यंत महत्त्वाचे असे नेते आहेत आणि ते नक्कीच सांगता त्यांच्यामध्ये असलेली सांगता परिपक्वता ह्याचा फायदा या खारघर शहराला आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण सिस्टीमचा उपयोग हा या शहराच्या विकासाला करून देतील आणि ह्या शहरातील नागरिक एक सांगता या शहरामध्ये वावरताना एक अभिमानाने ते वागू शकतील अशा प्रकारची परिस्थिती नक्कीच ते तयार करतील। माझ्याकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यासाठी मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो। आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने या इथे आपले या खारघरचे नगरसेवक मधु पाटील यांच्यावर या प्रभाग समिती सभापती पदाची जबाबदारी दिलेली आहे आणि मधु पाटील ही जबाबदारी निश्चितपणे कार्यक्षमतेने पार पाडतील असा आम्हा सर्वच
कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. ते या विभागातील प्रभाग समिती अ मधील सर्व नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच वेळ देतील आणि नेहमीच ते या समस्या सोडवण्यासाठी आग्रही राहतील असा आम्हाला विश्वास वाटतो. पनवेल महानगरपालिकेच्या विविध प्रभाग समित्यांचं जे सभापती पद होतं त्याच्यासाठी नामनिर्देशन करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 ठिकाणी बिनविरोध झालं. त्याच्यातलं प्रभाग समिती ही बिनविरोध आणि माझी बिनविरोधपणे प्रभाग समिती पनवेल महानगरपालिकेच्या सभापतीपदी नियुक्ती झाली. त्या अनुषंगाने मला हे सांगायचं आहे की माजी खासदार रामशेठजी ठाकूर यांच्या आशीर्वादाने, तसेच आपले लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमचे माजी सभागृह नेते आणि आमचे नेते परेशजी ठाकूर यांच्या सहकार्याने, त्याचबरोबर महापौर नितीनभाई पाटील यांच्या सहकार्याने, तसेच उपमहापौर प्रमिलाताई पाटील, सभागृह नेते प्रकाशजी बिनेदार यांच्या सहकार्याने माझी सभापतीपदी नियुक्ती झाली आणि आज मी सभापती पदाचा चार्ज घेतला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला एक सांगू इच्छितो की या प्रभाग समितीत येणाऱ्या नगरसेवकांचंही त्याचप्रमाणे सहकार्य लाभलेलं आहे. तसंच या प्रभागातील जनतेसाठी येणाऱ्या दैनंदिन ज्या अडचणी आहेत त्या 100% सोडवण्याचा प्रयत्न करू. जे काही आजपासून या कामाला सुरुवात होईल आणि रेग्युलरली त्यांचा ज्या समस्या आहेत त्यांच्यावर फॉलोअप करण्यात येईल आणि सगळ्यांना मी या प्रभागातील सगळ्या नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की त्या अनुषंगाने आपले जास्तीत जास्त कामं करण्याचा आणि आपल्या समस्या सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करेल.